श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या विषयावर घेऊन आलेलो आहे. अनेक लोकांचे वारंवार प्रश्न येतात, गुरुजी कुलदेवीची सेवा कशी करावी, का करावी, कुलदेवी माहीत नसेल तर नक्की काय करावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर कुलदेवीची कृपादृष्टी होण्यासाठी ती आपल्या कुटुंबासाठी अत्यंत जागृत होणं हे गरजेचं आहे. आणि आपण कुलदेवीला जागृत कशा पद्धतीने करावं याची संपूर्ण विस्तृत माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण आवर्जून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम कुलदेवी म्हणजे नक्की काय असतं आणि कुलदेवी आपल्यावर कशा पद्धतीने कृपादृष्टी दाखवते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुळाचं रक्षण करणारी, फक्त कुळाचं नाही तर आपल्या कुळाच्या मुळाचं रक्षण करणारी देवी असते. प्रत्येकाची वेगळी वेगळी कुलदेवी असते. कोणाची जगदंबा म्हणजे तुळजाभवानी माता असते, कोणाची रेणुका माता असते, कोणाची सप्तशृंगी, तर कोणाची महालक्ष्मी. अशा विविध प्रकारच्या आपल्या कुलदेवता असतात. परंतु बऱ्याचदा कुलदेवीची उपासना न घडल्यामुळे आपल्या घरावर वारंवार संकट येत असतात. हाताला कार्याला यश प्राप्त होत नसते. त्याचप्रमाणे घरामध्ये वादविवाद होत असतात. मुलामुलींचे विवाह योग येत नाहीत. अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण तरी काय करतो की फक्त कुलदेवीची सेवा करतो, परंतु कुलदेव हे पण आपल्याला महत्त्वाचे असतात. आता आपण समजून घेऊया. जसे आपले आईवडील त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आणि कुलदेव. कुलदेवी म्हणजे आपली आई आणि कुलदेव म्हणजे आपले पिता, आपले वडील. त्यामुळे अनेक लोकांना आपले कुलदेव माहीत नसतात किंवा फक्त कुलदेव माहीत असतील तर कुलदेवी माहीत नसतात. मग नक्की कशा पद्धतीने कुलदेवीची सेवा करावी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. एकतर आपल्याला जर कुलदेवी माहीत नसेल तर आपण भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची सेवा करावी. का तर असं वचन आहे, माताच पार्वती देवी पिता देव महेश्वरः. भगवान शंकर पूर्ण विश्वाचे पिता आहेत, तर माता पार्वती पूर्ण विश्वाची जननी आहे, विश्वाची आई आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला जर कुलदेवी माहीत नसेल तर नक्कीच दुर्गा मातेच्या स्वरूपामध्ये आपण तिला स्वीकारून तिची भक्ती करावी, सेवा करावी. आणि कुलदेव माहीत नाहीत तर आपण भगवान शंकरांना कुलदेव समजून आपण त्यांचं पूजन करावं. अर्थातच वेगळे परमेश्वराचे रूप असतात, परंतु तत्व एकच आहे. त्यामुळे आपण जर आपल्याला कुलदेवी आणि कुलदेव माहीत नाहीत तर आपण सर्वप्रथम भगवान शंकर आणि माता पार्वतीची साधना करावी, दुर्गादेवीची साधना करावी. जर आपल्याला कुलदेवी माहीत आहे परंतु तिच्याकडे आपलं जाणं होत नाहीये, कुलदेव आपल्याला माहीत आहेत परंतु त्यांच्याकडे आपलं जाणं होत नाहीये आणि आपला त्यांच्यासाठी विसर पडलेला आहे किंवा त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये विसर पडलेला आहे. जर घरामध्ये आपल्याला वारंवार अडचणी येत असतील, मनासारख्या गोष्टी घडत नसतील, चिडचिड होत असेल किंवा वारंवार आजारपणं वाढत असतील आणि आपल्या कार्याला यशप्राप्ती होत नसेल तर अर्थात असं समजून जा की आपली कुलदेवी आपल्यापासून दूर गेलेली आहे आणि तिची जागरूकता आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. मग कुलदेवी आपण कशा प्रकारे जागृत करू शकतो किंवा तिची कृपादृष्टी आपल्यावर कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो. कारण जर आपली कुलदेवी जागृत असेल तर आपल्या कुळाचं रक्षण करते. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, दुष्ट बाधा किंवा कोणीही कुटील बुद्धीने आपल्याला जर त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या कुळाचं रक्षण करणारी अर्थातच भगवती जगदंबा तत्पर असते आपल्यासाठी. त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी रोज सकाळी स्नान करावं. स्नान झाल्यावर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणून देवीचे मनोभावाने प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हा मंत्र म्हणून भगवान शंकर म्हणजेच आपले कुलदेव यांना आपण जागृत करू शकतो. त्यामुळे 11 वेळा सर्व मंगल मांगल्ये हा जप आणि 11 वेळा मृत्युंजयाय रुद्राय या मंत्रांचा जप करून, पठण करून आपण भगवान शंकर, माता पार्वती यांची प्रार्थना करावी. हे देवी भगवती आणि भगवान शंकर, आपण आमचे माता पिता आहात. आमच्याकडून नकळत आपला विसर पडला असेल, आपल्या प्रति मनामध्ये आमच्या विसर जाणवत असेल तर नक्कीच आपण जागृत व्हा
आणि आमचे कल्याण करा, आमच्या कुटुंबाचे कुळाचे रक्षण करा. ही भावना मनामध्ये ठेवून आपण कुलदेवीची आणि कुलदेवांची प्रार्थना करावी. हा मंत्र आपल्याला शक्य नसेल तर 2 मंत्र साधे आणि सोपे म्हणावं. ओम कुलदेव्यै नमः आणि ओम कुलदेवतायै नमः. हा मंत्र आपण रोज 108 वेळा 108 वेळा म्हणावा किंवा 21 वेळा म्हणावा आणि देवी भगवतीची मनोभावाने प्रार्थना करावी. अजून एक अत्यंत जागृत मंत्र आहे, तो म्हणजे सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. या मंत्राचा रोज 21 वेळा जप करावा आणि भगवतीची प्रार्थना करून, भगवान शंकरांची प्रार्थना करून त्यांना सांगावं, आपण आमच्यावर अखंड कृपादृष्टी दाखवा. आणि एक लक्षात ठेवा, वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला, कुलदेवांच्या दर्शनाला जाणं अत्यंत गरजेचं असतं. आपण वेळात वेळ काढून कुलदेवी आणि कुलदेवांच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा अवश्य जाऊन यावं. तिथे गेल्यावर देवी भगवतीची खणा नारळाने ओटी भरावी, देवीचा अभिषेक करावा, तिथे आपण देवीला महानैवेद्य करावा आणि देवीची मनोभावाने तिथे प्रार्थना करावी. थोडा वेळ तिथे मंदिरामध्ये घालवावा, नाहीतर नुसतं जायचं आणि दर्शन करून लगेच निघून यायचं असं नाही. एक दिवस तिथे मुक्काम करावा. देवीच्या आपण गाभाऱ्यामध्ये जरी बसणं शक्य नसेल तर तिच्या आपण आवारामध्ये बसावं किंवा तिच्या नगरीमध्ये आपण एक दिवस नक्की मुक्काम करावा. देवीचं दर्शन करून आल्यानंतर घरामध्ये 7 सवाष्ण जेवायला घालाव्यात किंवा 7 जोडपे जेवायला घालावेत. म्हणजे स्त्री पुरुष दोघांना पण बोलवावं, पती पत्नींना त्यांना जेवायला घालवावं, त्यांना वस्त्र परिधान करावेत, वस्त्रदान द्यावेत आणि यथाशक्ती त्यांना दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं. याने नक्कीच भगवती आणि भगवान शंकर आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवतात. जर आपली कुलदेवी आणि कुलदेव आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण नक्की काय करावं? एक श्रीफळ घ्यावं, एक सुट्टं नाणं घ्यावं, एक छोटंसं ताट घ्यावं. ताटामध्ये तो नारळ, ते नाणं त्या नारळावर ठेवावे, एक सुपारी त्याच्यावर ठेवावी आणि हळद कुंकू वाहून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून दुर्गा मातेची प्रार्थना करून तिला सांगावं, हे भगवती जगदंबे, आम्हाला तुझं स्वरूप नक्की माहीत नाही आहे, म्हणजेच आमच्या कुळाची देवी नक्की तुझ्या स्वरूपातील कोणती आहे याची कल्पना आम्हाला नाही, तर आम्हाला काहीतरी प्रचिती दे आणि आम्हाला मार्ग दाखव. आपल्याला सलग ही सेवा 40 दिवस करायची आहे. ठेवलेला जो नारळ आहे तो आपल्या घरच्या देवांच्या तिथेच ठेवायचा आहे. रोज तिथे त्या नारळावर त्या सुट्टं नाणं असेल किंवा सुपारी असेल त्याच्यावर हळद कुंकू व्हावं. देवीची रोज अशा पद्धतीने प्रार्थना करावी. देवीला सांगावं, आम्हाला स्वप्न दृष्टांत दे, काहीतरी मार्ग दाखव. बऱ्याचदा अनेकांना हा अनुभव आलेला आहे की या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच स्वप्नामध्ये देवी भगवतीचा दृष्टांत होतो. तुळजाभवानी असो, जगदंबा असो, कोल्हापूरची अंबाबाई असो, अन्य कोणतीही आपली कुलदेवी असेल ती आपल्याला स्वप्न दृष्टांत देते, तर आपण जाणावं की हीच आपली कुलदेवी आहे आणि तिला शरण जावं. बऱ्याचदा घरातील स्त्री असेल, आपण ही सेवा करत असताना असा पण एक संकेत आहे की जर आपल्याला सवष्ण म्हणून जेवायला बोलवण आलं किंवा आमंत्रण आलं तर आपण तिथे अवश्य जावं. जर रेणुका मातेचं असेल बोलावणं तर असं मनामध्ये धरावं की रेणुका माता ही आपली कुलदेवी आहे. तुळजाभवानीचं असेल तर तुळजाभवानी आहे. जर अंबाबाई असेल कोल्हापूरची तर अंबाबाई माता आहे, अशी मनामध्ये कल्पना करावी. आणि 40 दिवसात आपल्याला काहीच नाही अनुभव आला तर आपण दुर्गा मातेला शरण जावं, कारण अर्थातच दुर्गा माता पूर्ण विश्वाची जननी आहे आणि तिचे विविध प्रकारचे रूप आहेत. त्यातील एक कोणतं तरी रूप नक्कीच आपलं असू शकतं, म्हणून ती मूळ आहे किंवा ते मुख्य तत्व आहे. म्हणून तिची आपण प्रार्थना करून तिला आपली कुलदेवी म्हणून तिचा स्वीकार करावा आणि भक्तिभावाने तिची आपण सेवा करावी. अनेक लोक म्हणतात, आम्ही घरामध्ये कुलदेवीचं रोज स्मरण करतो, सप्तशतीचे पाठ करतो, कुलदेवीचे स्तोत्र मंत्र पठण करतो, परंतु मूळ पीठाला जाणं होत नाही. त्यामुळे आपण कर्तव्य समजून देवीच्या मूळ पीठाला अवश्य दर्शनाला जावं. देवीची मनोभावाने प्रार्थना करावी. देवीचा आपण सांगितल्याप्रमाणे कुलधर्म कुलाचार करावा. नक्कीच आपल्यावर कुलदेवीची अखंड कृपादृष्टी राहील. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने एका जवळच्या ब्राह्मणांना बोलून नक्की अभिषेक करावा, कुलदेवीला महानैवेद्य दाखवावा आणि कुलदेवीच्या अखंड कृपादृष्टीसाठी तिच्या चरणांमध्ये पडून राहावं. आपण कुलदेवीचं जर स्मरण केलं, कुलदेवीचं चिंतन केलं तर कोणतीही प्रकारची शक्ती, बाधा, वाईट शक्ती आपल्यावर परिणाम करत नाही. आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं, आपण केलेल्या कार्याला यशप्राप्ती होते, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, सुख नांदते आणि प्रामुख्याने आपण समाधानी राहतो. बऱ्याचदा अनेक लोकांना आपल्या पूर्वकर्मामुळे घर, गाडी, बंगला, नोकरी, उत्तम प्रकारे पैसा प्राप्त झालेला असतो, परंतु मनामध्ये एक रुखरुख असते की काहीतरी कमतरता आहे. तर ती कमतरता नक्की काय असते तर कुलदेवीच्या कृपादृष्टीची कमतरता असते.
तेव्हा आपण कुलदेवीला विसरू नका. बऱ्याचदा सगळं काही प्राप्त होतं तरी मनाला समाधान प्राप्त होत नाही. त्यामुळे ते समाधान कुठे आहे तर कुलदेवीच्या चरणामध्ये आहे. अर्थातच मी स्वामीसेवेमध्ये आहे किंवा अनेक लोक स्वामीसेवेमध्ये असतात. आपलं इष्टदैवत हे वेगळं झालं, कुलदैवत हे वेगळं झालं. बऱ्याचदा आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींना मानतो, ते ठीक आहे, ते आपलं इष्टदैवत आहे, ते गुरु म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, परब्रह्म आहेत. परंतु कुलदेवीची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे आणि कुलदेवीची सेवा करणं हे आपलं नक्कीच कर्तव्य समजून आपण तिची सेवा करावी. कुलदेवतेला विसर पडू देऊ नका. भरपूर कुलदेवीची सेवा करा. आपलं कल्याण होईल आणि आपल्या कुळाचं रक्षण होईल. श्री स्वामी